असं म्हणतात, परक्या लोकांपेक्षा आपल्याला जवळच्या नातेवाईकांचाच जास्त त्रास होतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वार्थी आणि त्रास देणाऱ्या नातेवाईकांना कसं हँडल करायचं ते बघणार आहोत. शक्य तितके या लोकांना इग्नोर करा. त्यांच्याकडे जमेल तसे, जमेल तेव्हा फक्त आणि फक्त दुर्लक्ष करा. जेवढं तुम्ही त्यांच्या सहवासात याल तेवढा जास्त त्रास तुम्हालाच होईल. या स्वार्थी नातेवाईकांसाठी काहीही करणे टाळा. त्यांना कोणतीही भेटवस्तू, कपडे, खाण्याचे पदार्थ अजिबात देऊ नका. कारण अशा लोकांसाठी तुम्ही कितीही केलं तरी ते त्यांची किंमत करणार नाही. तुम्ही देताय म्हणून ही लोक निर्लज्जपणे अजून त्या गोष्टीची मागणी करतील. स्वार्थी लोकांसमोर कोणाचीही निंदा अजिबात करू नका. ते दुसऱ्या व्यक्तींना चुगली करतील ज्याच्याबद्दल आपण बोलतोय. ही लोक जे सल्ले देतील एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून द्या. मनावर तर अजिबात घेऊ नका. या लोकांना कधी सुधारायचा प्रयत्न करू नका, कारण की हे खूप घमंडी, हट्टी, स्वतःचेच खरे करणारे हा त्यांचा मोठा गुणधर्म असतो. अशा लोकांशी बोलताना बोलणे फार लांबू नका. ओके, ठीक आहे, हो का, असं का, नसेल, अशी तुटक उत्तरे द्या, ज्यामुळे बोलणे फार लांबणार नाही आणि त्यांच्या बोलण्यात आपल्याला रस नाही हे त्यांना कळून चुकेल. जे पटत नाही त्याला तोंडावर नाही म्हणायला शिका. स्वार्थी लोक नेहमी परिस्थितीचा फायदा घेऊन आपला स्वार्थ साधायला बघतात. पण अशा वेळी न घाबरता, नाही जमणार, तोंडावर बोला. पुढच्या वेळी तुमच्या नादाला लागणार नाही. मदत करणं बंद करा. स्वार्थी लोकांना वाईट सवय असते. ज्या ताटात खातील त्याच ताटात छिद्र करतील. आपलीच मदत घेतील आणि आपल्यालाच मूर्ख ठरवतील. त्यामुळे अशा लोकांना मदत करायला जाऊ नका. तुमच्या मनात किती काळजी असो किंवा आनंद, या लोकांना कधीही शेअर करू नका. त्यांना तुमच्या दुःखात हसू येईल आणि तुमच्या आनंदाला विरंजन घालण्याचं काम त्यांना सोपं असेल. त्यामुळे तटस्थ राहा, आत्मविश्वासाने बोला, नजरेला नजर भिडून बोला, तरच तुमचा दबदबा राहील.